भोंदू बाबा खरात प्रकरणामध्ये ज्या पीडित महिला आहे, ज्या महिलांचं लैंगिक शोषण भोंदू बाबा खरात यांनी केलेलं आहे, त्या महिलांवरही कारवाई करावी, कडक शासन करावं अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अरुणा सबाने यांनी केलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. अरुणा सबाने मॅडम आपल्यासोबत आहे. मॅडम, असं का वाटतं तुम्हाला, का मागणी केली तुम्ही? कसं आहे की भोंदू लोक तर दोषी आहेतच, यात तर काही शंका नाही. खरात असेल किंवा बाकीचेही बाबा लोक आहेत ते सगळे दोषी आहेत. परंतु ही जी व्हिडिओ मी अनेक पाहिल्या, जे फोटो पाहिलेत, त्याच्यामध्ये त्या स्त्रिया जबरदस्तीने आणल्या आहेत बा असं दिसत नाही. त्या हसत आहेत, त्यांचा चेहरा फ्रेश आहे, तो जसं जसं म्हणतोय तसं तसं त्या करत आहे. म्हणजे स्वेच्छेने त्या करत आहे आणि अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन त्यांचे ते जे काही लैंगिक चाळे दिसत आहेत. अहो, एखाद्या कुठल्याही थोडं शिकलेल्या, थोडी बुद्धी असलेल्या बाईला हे कळेल ना की एखाद्या पुरुषाचं मूत्र कसं काय प्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला लैंगिक समाधान कसं मिळेल किंवा मूल कसं होईल. ज्या ज्या वेगवेगळ्या कारणांनी त्या बाया, आमची महिला आयोगाची अध्यक्ष ती त्याच्या नादी लागली, प्रशासनातल्या स्त्रिया लागल्या, राजकारणातल्या स्त्रिया लागल्या, पुरुष लागले. सामान्य अशी एखादी खेड्यातली बाई त्या एकाही व्हिडिओमध्ये मी पाहिली नाही. तर ही जर का स्वतःची ससद्विवेक बुद्धी जागृत ठेवून या बाया जर वागत नसतील तर त्यांना कुठेतरी आळा घालणं आपलं काम आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतून वारंवार बायांना सांगतो की या भोंदू बाबांच्या अधीन तुम्ही होऊ नका. कुठल्या गंड्या दोऱ्यानी, कुठल्या मूत्रानी, कुणाच्या आशीर्वादाने मूल होत नाही. योनी शुचिता हा विषय नसतो. योनी अशुद्ध वगैरे होणे हा फारच म्हणजे दांभिक आणि फालतू विषय आहे. मेडिकली तिथे काहीही प्रूव्ह झालेलं नाही आहे. काय मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची? माझी मागणी अशी आहे की इथे कुठेतरी आळा बसण्यासाठी ज्या या माणसाच्या मागे लागलेल्या बाया आहे, ज्या स्वेच्छेनं त्याच्याकडे गेलेल्या आहे लैंगिक समाधान मिळवण्यासाठी, त्या स्त्रियांना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून इतर बायांना कळेल की अरे असं काही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ते काय होतं, पहिल्या बाईला अटक होत नाही, दुसऱ्या बाईला कोणी काही नावं ठेवत नाही, काही नाही. बाबांचा आशीर्वाद, बाबांचा प्रसाद, बाबांचा बाबा बाबा करत अजून 10 बाया ती घेऊन जाते किंवा त्या बाया जातात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आणि हे केवळ आणि केवळ भारतामध्ये आहे. पण त्यांची जी स्टेटमेंट आहे महिलांची, त्या म्हणतात की शुद्धीवर न बेशुद्ध होण्याचं औषध दिलं किंवा गुंगी येण्याचं औषध दिलं, त्यामुळे त्या तसं करतात. तुम्ही एक वादग्रस्त म्हटलं की त्या स्वइच्छेनं आनंदाने ते सगळं करत होत्या असं तुम्ही म्हटलं. व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओमध्ये जर का त्या गुंगीत असत्या तर तो सांगतो, त्या टेबलवर बसलेला तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलेला असेल. ती बाई कपडे काढत आहे, ती बाई त्या टेबलवर झोपते आहे. गुंगीतली बाई असं करेल का? इव्हन मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ते वाक्य, माझ्या मते ते नको होते वापरायला संसदेमध्ये. त्यांनी योनीसारखा शब्द वापरला, आणखी पुढले शब्द वापरले. हे शब्द आपण जाहीरपणे वापरावे की नाही याच्याहीबद्दल आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आहे की मुख्यमंत्री साहेबांसारख्या व्यक्तींनी असे शब्द कसे वापरले. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि काय मागणी केली, पत्र कसं लिहिलं? पत्रामध्ये हेच आहे की या ज्या सगळ्या याच्या नादी लागलेल्या स्त्रिया आहेत आणि स्वेच्छेने नादी लागलेल्या, त्यातल्या काही स्त्रिया नक्कीच बळजबरीने गेल्या असतील किंवा घरचं टेन्शन असेल, सासू तिला त्रास देत असेल की तुला मूल होत नाही, ही पण एक बाजू आहे. पण मी जे व्हिडिओ पाहिले ज्याच्यामध्ये त्या स्वेच्छेने गेलेल्या आहेत, ज्या हसत आहेत, त्यांचा चेहरा दिसतो आहे, त्या अशा स्त्रियांना कडक शासन व्हावं, जेणेकरून, त्याच्याही मागे माझा उद्देश हाच आहे की जेणेकरून नंतरच्या स्त्रिया जर कुठल्याही बंधूच्या मागे लागत असतील तर त्यांनी 10दा विचार केला पाहिजे की आपण जर गेलो तर असं काहीतरी होऊ शकतं. आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टींना आळा बसत नाही, त्यामुळे आपल्याकडली अंधश्रद्धा वाढत आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही महिला आहात आणि त्या महिलांना आता पीडित म्हणून कन्सिडर केलं जात आहे, मग तुम्ही कशी मागणी करता की त्यांना शिक्षा व्हावी? पीडित कोण असते? मी पण बलात्कार पीडित स्त्रियांवर काम करते. मी स्त्रियांसाठीच काम करते. मी म्हणजे 30-35 वर्ष झाले काम करते. पीडित स्त्रीबद्दल संपूर्ण सहानुभूती आपल्याला असलीच पाहिजे, तिच्यासाठी आम्ही झटतो.
आम्ही दिवसाचा रात्र एक करतो. ते सगळं म्हणजे याच्यापूर्वीही फडणवीस साहेबांसोबत म्हणा किंवा महिला आयोगापर्यंत आम्ही अनेक केसेसमध्ये संपर्क केलेले आहे. दीपाली जाधवचा तर दिल्लीपर्यंत मी पोहोचली आहे. विषय तो नाही आहे. पीडित असेल तर तिच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. पण मी जे व्हिडिओ पाहिले, जे फोटो पाहिले, त्याच्यावरून माझं स्पष्ट मत झालेलं आहे की या स्त्रिया त्यांच्या आहारी गेल्यामुळे, त्यांना मूल पाहिजे किंवा त्यांना लैंगिक आनंद पाहिजे किंवा जे काही त्यांची तत्सम कारणं असतील, अशा गेलेल्या स्त्रियांना शासन व्हावं. सगळ्या स्त्रियांना शासन व्हावं असं मला म्हणायचं नाही. मुख्यमंत्र्यांना कधी पत्र पाठवलं आणि काही रिप्लाय आलाय का? नाही, अजून रिप्लाय नाही आला. मी काल पत्र पाठवलं आणि कालच मी काही वर्तमानपत्रांना पाठवलं. एक पुन्हा तुम्ही लक्षात घ्या, मी सरसकट स्त्रियांना दोषी धरत नाही. सरसकट स्त्रियांवर शासनाने कडक कारवाई करावी असं माझं म्हणणं नाही. म्हणजे उगाच नाही तर त्याच्यामुळे दंगे फसाद होऊ शकतं. ज्या स्वेच्छेने गेलेल्या बाया आहेत आणि त्यांना कुठेतरी आपल्याला वठणीवर आणायचं आहे, अशा बायांच्या संदर्भात आपण काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. आणि गृहमंत्री पण साहेबच आहे, मुख्यमंत्री पण साहेबच आहे, तर आम्ही जाणार कुणाकडे? महिला आयोगाने तर आपण काय आहे ते दाखवून दिलेलं आहे. ज्या महिला आयोगाकडे आम्ही जात होतो, कारवाई व्हावी माझी अध्यक्ष झाली पाहिजे. बिलकुल. महिला आयोगासारख्या एवढ्या मोठ्या जागेवर एक बाई अशी राहते आणि ती करंगळी काय कापून घेते, म्हणजे किती फालतूपणा आहे, किती हा बौद्धिक ऱ्हास आहे एखाद्या व्यक्तीचा. एखादी ग्रामीण बाई त्याच्यात दिसली का? मला नाही दिसली. ग्रामीण बाई, अशिक्षित बाई, गरीब बाई, कारवाईची मागणी करतायत. कारवाईची मागणी आहे माझी. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.